नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मला मस्त अशी भोपळ्याची फुलं मिळाली आहेत आणि त्याची काय माहिती आहे, भाजी पण करतात आणि भजी पण करतात। तर मी काय माहिती आहे तुम्हाला भजी करून दाखवणार आहे। ही कापून पण भजी केली जातात आणि अखंड फुलाची पण भजी केली जातात। पण ही कापून देठ वगैरे करून हिला स्वच्छ करणे हे पूर्ण महत्त्वाचं आहे, कारण फुलांमध्ये असे काळ्या बारीक अशा मुंग्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला ही स्वच्छ करायला हवीत। तर आता हे मी काय करते माहिती आहे, स्वच्छ करायची आहेत आपल्याला, पण काय पूर्वी देठ वगैरे आपल्याला काढून घ्यायचे आणि ही एकदम नरम फुलं असतात, तुम्हाला अलगद वगैरे अक्षरशः 4 ते 5 पाण्यामध्ये चांगली धुवून घ्यायची असतात। तर प्रथम आता मी हे देठ काढून घेते आणि नंतर मग आपल्याला पाण्यामध्ये मीठ वगैरे घालून आपल्याला जवळजवळ 15-1 मिनटं ठेवून द्यायचे आहेत। आता हे मी देठ काढून घेते आणि मंडळी ही काय माहिती आहे, कोकणामध्ये जर गणपतीचा सण असतो काय असतो त्यावेळेला बाजारामध्ये अशी फुलं येतात। आज काल मी सहज बाजारात गेली तर मला ही फुलं मिळाली आणि ही मी छान अशी तुम्हाला आता भजी करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पहा पूर्ण, खूप छान प्रकारे खायला लागते। दिसतानाही एवढीशी असते पण मस्त लागते आणि दुसऱ्या दिवशी थंड झाली ना तर म्हणजे गरम गरम तर छान लागते आणि थंड पण ही भजी छान लागते। तर आता मी बघा ही असं सगळे आता देठ काढून घेते आणि मग देठ काढून घेतल्याच्या नंतर मी आपल्याला हे पाण्यामध्ये बघा घालून ठेवलेली आहेत। पाण्यामध्ये घालून ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये ना मीठ घालून ठेवायचं आहे। बघा तुम्ही कोणती अशी भाजी वगैरे घेतलात ना, मग काय माहिती आहे, जर मीठ वगैरे घालून ठेवले ना तर कीड असेल काय असेल मुंग्या असेल तर ते काय माहिती आहे ते मेल्या जातात। असतील तर, नसले तर काय टेन्शन नाही, पण वरचं ते औषध फवारणी असते काय असतं ते सगळं निघून जातं। मग अशा प्रकारे आपण पाण्यात घालून ठेवायचे मिठाच्या आणि 15-20 मिनिटांनी आपल्याला ते काढून घ्यायचं। दिसते तुम्हाला असं थोडंसं खराब असं पाणी निघून जातं आणि मी हे स्वच्छ 2-4 नाही 5-1 पाणी चांगलं मस्त धुवून घेतले आणि नळाखाली जसं पाणी असं आपलं जातं ना धार, तर ते आतलं सगळं जे परागकण वगैरे असतात ना किंवा बारीक मुंग्या वगैरे चांगले निघून येतात आणि मी स्वच्छ करून घेते। आता आपण कोणताही भाजीपाला कोणतीही गोष्ट आहे ना स्वच्छ धुवून करणं हे महत्त्वाचं असतं। तर आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर आपल्याला आता चांगलं हे भजीचं बॅटर करून घ्यायचे। दिसते तुम्हाला आतले परागकण पण असं नळाच्या खाली आपण धरल्यामुळे काय माहिती सर्व निघून घेतलं। तर आता मला भजीला जितकं पीठ लागणार आहे त्याप्रमाणे मी हे पीठ घेतलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला थोडंसं असं जाडसरच बॅटर करायचं आहे, एकदम पातळ पाण्यासारखं करायचं नाही। जे आपण तुम्ही वडापाव वगैरे करतात ना तशा प्रकारे तुम्हाला जाडसरच बॅटर करून घ्यायचं आहे। हे बॅटर करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय घालायचं आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। आता हे मी छान असं चांगलं बॅटर करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण 1 चमचा असा जायसारखा ओवा घेतला आहे। ओव्यामुळे काय होतं, आपल्याला बेसन पीठ आहे ना बाधत नाही। ओवा आणि हिंग हे आवर्जून आहे ना, तुम्ही कोणतीही भजी कराल किंवा वडे कराल त्यामध्ये ओवा आणि हिंगाचा वापर तुम्ही करा आणि चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये मी आता थोडंसं का होईना अर्धा एक किंवा 1 चमचा जायसारखा आपल्याला ह्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि लाल तिखट मसाला, तुम्हाला जर हिरवी मिरची बारीक करून घालायची असेल ती पण तुम्ही घालू शकता, त्याने पण छान अशी चव येते आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी एकजीव करून झाल्याच्या नंतर आणि तुम्हाला जर अजून कुरकुरीत भजी हवी असेल तर मंडळी तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर ह्याचा पण तुम्ही छान असा वापर करू शकता। आता मी काय केलं माहिती आहे, फक्त ह्यामध्ये गरम केलेल्या तेलाचा वापर केला, त्यांनी पण भजी अशी छान आपली कुरकुरीत होऊन जातात। तर आता हे मी बॅटर व्यवस्थित असं त्यातल्या गाठी वगैरे मोडून घेतल्या आणि तेल गरम करत ठेवलेलं होतं। ते तेल गरम झालेलं मी एक जरासा अर्धा चमचा जायसारखं तेल घेतलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला तेल त्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। सगळं मिश्रण आपलं एकजीव झालं पाहिजे आणि नंतर आपल्याला आता ही जी फुलं असतात ते अशा प्रकारे त्या बॅटरमध्ये बुडवून, जशी आपण तुम्ही बटाटा भजी वगैरे करता, इतर भजी करता, वडापाव करता, तशाच प्रकारे ह्या बॅटरमध्ये ही फुलं आहे ना ती बुडवून घ्यायची आणि आपल्याला ती कढईमध्ये सोडून द्यायची। आणि मंडळी तुम्हाला वाटणार काही पातळ फुलं, पण खरंच ही भजी ना खूप छान लागतात आणि तुम्हाला माहिती आहे भोपळ्याचा फायदे पण भरपूर असतात। मी प्रत्येक वेळेला काही टिप्समध्ये तुम्हाला देतच असते आणि भोपळ्याच्या पानाची भाजी पण खूप छान लागतात। तुम्हाला जर अशी फुलं मिळाली तर तुम्ही याची भाजी पण करू शकता। ही कापून बघा, ही कापून तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, ओवा असा वापर करून पण तुम्ही छान अशा प्रकारे भाजी करू शकता। पण मला हे अशा प्रकारे आवडते म्हणून मी अशा प्रकारे भजी केली।
कारण मी कोकणामध्ये गणपतीला गेली, मला भेटली नाही यावेळेला, तर आत्ता मला इथे ही भजी मिळाली म्हणून मी तुम्हाला ही फुलांची भजी करून दाखवली. मला तर आवडतात, तुम्हाला जर आवडतील तर भेटत असतील आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की करून बघा. आणि कधी आता गरमीचे दिवस आहे तर भजी वगैरे खायला माणूस आपण कंटाळतो, पण काय माहिती असा जर पदार्थ आपल्याला मिळाला तर आपण अवश्य करून खायचे, कारण बाकीच्या गोष्टी तर आपल्याला मिळतच असतात, पण असं काहीतरी मिळालं तर गरमीमध्ये का होईना थोडंसं खाऊन आपलं पथ्य पाणी पण चालू ठेवायचं. आपण कोशिंबीर वगैरे पण थंड खायची, पण अशी थोडीशी भजी करून पण खायची, कारण अशी जर पदार्थ असतात ना ते सहसा मिळत नाही मंडळी. तर आता बघा आपली भजी एक बाजू झाली ना का आपल्याला ती दुसरी पलटी करून छान अशी भाजून घ्यायची. फास्ट गॅस झाला ना का नंतर आपल्याला थोडंसं बारीक करून आपल्याला ही भजी व्यवस्थित भाजून घ्यायची, जेणेकरून ना व्यवस्थित आतून वगैरे बाहेरून वगैरे छान अशी भाजली जातात. ते बघा फुलाच्या आकारासारखी छान अशी आपली भजी मस्त तयार झालेली आहे. आणि आता ही मी काढून घेते आणि अजून एक तुम्हाला दुसऱ्या बॅचमध्ये भजी ही करून दाखवते. दिसताना अशी मोठी दिसतात आणि खायला पण मंडळी खूप छान लागतात. आता हे मी दुसऱ्या बॅचमध्ये पण तुम्हाला सोडून दाखवते. आणि मंडळी फास्ट गॅस करू नका. भजी करताना जर तुम्ही फास्ट गॅस केला आणि भजी सोडून झाल्याच्या नंतर तुम्ही गॅस लो करून भजी तुम्ही फ्राय करू शकता. कोणती पण भजी तुम्ही फास्ट गॅसवरती केलात तर वरून भाजली जाणार आणि आतून मंडळी ती तशीच कच्ची राहणार. म्हणून फास्ट केल्याच्या नंतर थोडा गॅस मंद करायचा, जेणेकरून आपला गॅस पण वाचला जातो आणि भजी पण छान होऊन जातात. आता ही कशी फुलं मोठी मोठी आहे, ते बॅटर पण आपलं जाड झालेलं आहे, म्हणून जेवढी कढईत मावतील तेवढीच घालून घ्यायची. जास्त तेल घालून पण तेल फुकट जातं, त्यामुळे कमी तेलात. तर ह्या बघा ह्या भजी जरा आकडते आणि ती लहान असल्यामुळे तिला पलटी मारायला थोडा वेळ जातो आहे. आणि बघा असं धरून आपल्याला तिला पलटी मारून घ्यायचं. हलकी फुलकी भजी छान होतात, दिसायला जरी मोठी असली तरी हलकी फुलकी होतात आणि मस्त लागतात. तुम्हाला जर अशी भोपळ्याची फुलं मिळाली तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कांदा वगैरे घालून कापून वगैरे करायचे तशा पद्धतीमध्ये पण तुम्ही करू शकता, किंवा मी हे आता असं दाखवलं ह्या पद्धतीमध्ये पण म्हणजे तुम्ही करू शकता. खूप छान मंडळी भजी होतात. तुम्ही नुसती पण खा, चटणीबरोबर पण खा, किंवा तुम्ही टोमॅटो सॉस असतो त्याबरोबर पण खा, एक नंबर लागतात. हे बघा आता मी ही सर्व अशी आपल्याला म्हणजे भोपळ्याच्या फुलाची भजी करून दाखवलेली आहे आणि मी तुम्हाला तोडून दाखवते. मस्तपैकी बघा फोकळ आतून पण चांगली झालेली आहे आणि छान भाजली गेलेली आहे, मस्त लागतात. आता मी टोमॅटो सॉसबरोबर तुम्हाला खाऊन दाखवते. या मला बऱ्याच दिवसांनी किंवा बऱ्याच महिन्यांनी भोपळ्याची फुलं मिळाले असल्यामुळे खाण्याचा काय मोह आवरता आला नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला ही खाऊन दाखवलेली आहे आणि एक नंबर लागतात. असं गरमीमध्ये तर तुम्हाला भजी खायची नसेल, पण असा पदार्थ कधी मिळाला तर तुम्ही नक्की आवर्जून खा. एक नंबर अशी भोपळ्याच्या फुलाची भजी झालेली आहे. तर हे बघा मंडळी, छान अशी मी आपणास भोपळ्याच्या फुलाची भजी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपणास नोटिफिकेशन मिळेल.